जय जिनेंद्र. जैन तीर्थ रक्षा शिरोमणी वात्सल्यमूर्ती परमपूज्य आचार्य श्री आर्य नंदी मुनी राजांच्या चरणी त्रिवार नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. श्रावक हो, जय जिनेंद्र. आपण ऐकत आहोत परमपूज्य आचार्य आर्य नंदी मुनी महाराजांचे संपूर्ण जीवनचरित्र. चला तर सुरुवात करूया मंगलाचरणाने. जय गुरुवर आर्य नंदी जय, तुम्हास ही प्रार्थना चालली, अखंड आराधना चालली, अखंड आराधना. तुम्हा समर्पण तनुमन भक्ती, तुमच्या पायी आमुची मुक्ती. जीवोद्धारक तारक तुमची, स्फूर्ती संजीवना चालली, अखंड आराधना चालली, अखंड आराधना. बोला पंच परमेष्ठी भगवान की जय जय जय. आचार्य श्री परमपूज्य 108 आर्य नंदी मुनिराज की जय जय जय. मागील भागामध्ये श्रोते हो, आपण ऐकले गुरु शिष्याच्या त्या ऐतिहासिक भेटीबद्दल. उत्तर भारताची यात्रा करून 1 कोटी रुपये संकल्पासाठी परमपूज्य 108 श्री आर्यनंदी महाराज आपल्या गुरूंच्या म्हणजे परमपूज्य 108 समंतभद्र महाराज यांच्या बाहुबलीस आले. गुरूंना आपल्या शिष्याने केलेले कार्य अगदी चोख पाडल्याचा खूपच आनंद झाला होता. शिष्य यात्रेत वेगवेगळ्या गावात घडलेल्या चमत्कारांची मालिका अगदी सहजपणे सांगत होते. ते ऐकून गुरुदेवही आश्चर्यचकित झाले होते. गुरुदेवांनी त्यांच्या या धर्मकार्याबद्दल त्यांचे खूप खूप कौतुक केले. गौरव सुद्धा केला आणि आदेश दिला त्यांचा चातुर्मास बाहुबलीस करण्याचा. गुरुचरणी धर्माभ्यास करीत सर्वार्थाने मुनी जीवन कसे जगावे हे ते शिकले. मूर्ती स्थापना, मंदिर निर्मिती, स्वाध्याय वर्ग, वीर सेवा दल, धर्मशाळा, हायस्कूल, समसरण, व्यायामशाळा, औषधालय अशा शुभ कार्यासाठी गुरुने शिष्याला प्रेरणा दिली, ज्यामुळे समाजाची सर्वांगीण प्रगती होईल अशा सर्व गोष्टींची शिकवण त्यांनी दिली. जणू महाराज सांगत होते, जीवन हे संधी अमोल, जीवन हे संधी अमोल, वाया न घालवूया. प्रेरणेच्या या किरणांनी नवीन प्रकाश पेरूया रे, नवीन प्रकाश पेरूया. श्रोते हो, श्रावक हो, 1978चा हा चातुर्मास पूर्ण करून गुरु आदेशाने महाराज बाहुबली क्षेत्राच्या आसपासच्या गावी गेले धर्मप्रचार करण्यासाठी. जणू त्यांच्या चरणांना धर्मचक्राची चाकेच बसवली असावीत. त्यांचे जनसंपर्क साधण्याचे कौशल्य अगदी अप्रतिम होते बरं का. त्यांची धर्मसाधनेची गोडी निर्माण करण्याची कला अद्वितीय अशी होती. यानंतर बाहुबलीला पूज्य गणधर देवांच्या पादुका ज्या गुरुदेवांनी निर्मित केल्या होत्या त्याचा प्रतिष्ठा महोत्सव 3 दिवस साजरा झाला. गणधर भगवान ज्यांनी तीर्थंकरांच्या मुखातून जी दिव्य ध्वनी प्रसूत होते ती सोप्या भाषेमध्ये सर्व जीवांना अवगत करून दिली. त्यांच्या स्मरणार्थ त्यांना वंदन करण्यासाठी त्यांच्या पादुकांचे स्थापन करून गुरुदेवांनी अगदी कृतज्ञताच व्यक्त केली. कसे असतात हे गणधर?
तीर्थंकरांची दिव्यवाणी जगामध्ये गाजविली. अहो तीर्थंकरांची दिव्यवाणी जगामध्ये गाजवली. गणधरांनी ज्ञानगंगा सर्व दिशांनी वाहविली. गुरुचरणी लीन होऊनी, गुरुचरणी लीन होऊनी अर्थवाणीचा सांगितला. धर्ममार्गाचा दीप लावून जीवांचा उद्धार केला. जिनवचनांचा सार अमोल, जिनवचनांचा सार अमोल हृदयी ज्यांनी जपला. त्या गणधरांच्या चरणी आम्ही भावसुमन अर्पिला, भावसुमन अर्पिला. परम उपकारी असे हे गंधर्व भगवान, ज्यांच्यामुळे भगवंतांची वाणी आपल्यापर्यंत पोहोचते. त्यांच्या चरणाला आपण त्रिवार वंदन करूया, त्रिवार वंदन करूया, त्रिवार वंदन करूयात. यानंतर आर्यनंदी मुनिवर यांनी समडोळी, सांगली, कोथळी अशा ठिकाणी विहार करून धर्मप्रभावना केली. 1979चा चातुर्मास परत बाहुबलीला झाला. सुदैवाने पुण्योदयाने गुरुदेवांबरोबर अनेक धर्मग्रंथांचा अभ्यास, मनन, चिंतन झाले. जिनागमाचे ज्ञान प्राप्त करण्याची महाराजांना नेहमीच ओढ असे. ज्ञान ही तर या त्रैकालिक आत्म्याची शक्ती आहे. या ज्ञानशक्तीच्या बळावरच आत्म्याची प्रगती, मुक्ती, आनंद अवलंबून असतो, नाही का? आता 1980चा चातुर्मास बेळगावला झाला बरं का. तीर्थरक्षा फंडाचा संकल्प 1 कोटी रुपयांचा होता. तो पूर्ण होत नाही तोपर्यंत महाराजांनी आहारातून साखर व साखरेचे सर्व गोड पदार्थ यांचा त्याग केलेला होता. श्रावकांच्या मनामध्ये हे शल्य होते की सर्व समाजाने यथेच्छ गोड खायचे, पण महाराजांनी मात्र नाही. 1 कोटीतील 75 लाख रुपये निधी जमा झालेला होता. 25 लाख कमी होते बरं का. सर्व बेळगाव समाजाची अशी इच्छा होती की लवकरात लवकर हा संकल्प पूर्ण व्हावा आणि महाराजांनी त्याज्य केलेल्या पदार्थांसह आता त्यांनी आहार घ्यावा. परंतु हे महाराजांनी ऐकले आणि महाराज म्हणाले, प्रिय बंधुजन हो, संकल्प पूर्ण होण्यासाठी 25 लाख हवे आहेत. आपण हा निधी संकलित केलात आणि गुरु आज्ञा झाली तरच समाजाची ही इच्छा आमच्या हातून पूर्ण होईल. आता श्रोते हो, 12 वर्ष पूर्ण झाली होती बरं का महाराजांना साखर वर्ज करून. कसे असतात ना आपले मुनिराज, खरंच त्यांची तुलना त्यांच्या त्यागाची, त्यांच्या ध्येयाची, त्यांच्या तपस्येची, ज्ञानाची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही. धर्ममार्गावरती चाललेले हे मुनिराज पाहून अंतःकरण आपले नेहमी भरून येते. त्रिवार वंदन, शतशः वंदन आपण त्यांच्या चरणांशी करतो. मुनी आर्यनंदी हे शब्दांचे, वचनाचे पक्के होते. त्यामुळे त्यांना वचनसिद्धीचा जणू वरच प्राप्त झालेला होता. अचानक त्यांच्या मुखातून अशी वाणी निघे की ती कितीही अवघड असली तरी ती पूर्णत्वास जाईल. आताही तसेच झाले बरं का. अहो, बेळगावकरांनी तीर्थक्षेत्र कमिटीचे महामंत्री श्री जयचंदजी लोहाडे यांना सर्व ही हकीकत सांगितली. ते तातडीने बेळगावला आले. तेथील प्रमुखांशी विचारविनिमय केला आणि ऐका, बेळगावमधून 10 लाख रुपये निधी देण्याचे मान्य झाले. समाजाने मान्य केले हे. पण उरलेले 15 लाख आता श्री जयचंदजी यांनी मुंबईतून ते जमा करण्याचे ठरवले. कारण त्याला कारण होतं. काय कारण होतं? महाराजांचे वृद्धत्व, पण त्यांचा निर्धार आणि आचार्य समंतभद्र महाराज यांना दिलेले वचन यांची कुठेतरी सांगड घातली जाणं अत्यंत आवश्यक झालेलं होतं. आणि यासाठी पुढाकार घेतला होता जयचंदजी यांनी.
आता व्रताची सांगता होणे आवश्यक होते. जयचंदजी मुंबईस आले आणि बघा, समाजातील दानशूर व्यक्ती ज्यांच्या मनात परमपवित्र तीर्थरक्षेसाठी भरीव दान देण्याचे भाव किंवा जागृत झाले. कोणाचे झाले ऐका. उद्योगपती श्री लालचंद हिराचंद यांनी 5 लाख रुपये, उद्योगपती श्रेयांस प्रसाद जैन यांनी 5 लाख रुपये आणि एस कुमार उद्योगाचे प्रमुख शंकरलालजी कासलीवाल यांनी 5 लाख असे एकूण 15 लाख रुपये दिले. विचार करा, त्या काळामध्ये हे 15 लाख जमा झालेले आहेत. आणि पहा, आता 1 कोटीचा निधी संकल्प पूर्ण झालेला आहे. हे ऐकून मुनिश्रींच्या मुखावर आनंद विलसत होता. हाती घेतलेले कार्य पूर्ण झालेले होते. यावेळी तेथे आचार्य श्रेष्ठ श्री विद्यानंदजी मुनिराज उपस्थित होते. त्यांनी महाराजांचे कौतुक केले. त्याचबरोबर त्यांनी जैन समाजाने जो उत्साह आणि धर्मप्रेम दाखवले त्याचाही गौरव केला. मुनी संघाने अशी सामाजिक प्रेरणा दिल्यामुळेच अनेक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्य सातत्याने पार पडतात. गुरूंचे उपकार मानावे तेवढे कमीच असतात. गुरुवर तुमचे उपकार किती, हे गुरुवर तुमचे उपकार किती, शब्दांमध्ये नमावती. गुरुवर तुमचे उपकार किती, शब्दांमध्ये नमावती. अज्ञानाच्या त्या अंधारातून ज्ञानज्योती तुम्हीच लावती. श्रोते हो, 1 कोटी संकल्पपूर्ती निमित्ताने कृतज्ञता ज्ञापन समारोह आयोजित केला गेला. बेळगावकरांनी व तीर्थ रक्षा कमिटीने हा सोहळा 27 डिसेंबर 1980ला बाहुबलीला आणि 28ला बेळगावला साजरा केला. हा तर एक ऐतिहासिक सोहळा होता. ही इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहून ठेवावी अशी घटना होती. या प्रसंगी मुनींच्या कार्यास अभिवादन करून गौरवपर भाषणे झाली. मान्यवरांनी आपले विचार प्रकट केले. या घटनेवरून एक गोष्ट लक्षात येते की जैन समाजाने मनात आणले तर जैन तीर्थे, जैन संस्कृती व तिची विविध अंगे पैशाअभावी पडून राहत नाहीत आणि राहणारही नाहीत. जैन संस्कृतीच्या संवर्धनामध्ये शेकडो मुनिराजांनी आपले योगदान दिलेले आहे. यामध्ये मुनिश्री आर्यनंदी महाराजांचे हे कार्य जैन इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिले गेलेले आहे. या प्रसंगी गुरुदेव समंतभद्रांनी तीर्थक्षेत्रासंबंधी अनुभवी असे बोल व्यक्त केले. तीर्थरक्षणासाठी समाजाने फक्त पैसाच नाही तर परिश्रम, सहकार्य आणि आपली बुद्धिमत्ताही कारणी लावायला हवी. तरुण पिढीने जिद्दीने डोळ्यात तेल घालून संरक्षण केले पाहिजे. गाफील न राहता कायदेशीर बाबी पूर्ण केल्या पाहिजेत. आपल्या बाजूची न्याय्यता सिद्ध करण्यासाठी सरकारी नोंदी व्यवस्थित ठेवल्या गेल्या पाहिजेत. आता मंदिरांचे सर्वेक्षण, डागडुजी व्हायला हवी. तसेच मूर्ती चोरी टाळण्यासाठी पुरातत्व विभागाशी संपर्कात राहिले पाहिजे. जिनायतने, मंदिरे, जिनबिंबे अतिशय असणारी तीर्थक्षेत्रे, सिद्धक्षेत्रे जैन संस्कृतीचे पंचप्राण आहेत. या प्राणांचे रक्षण करणे श्रावकांचे आद्य कर्तव्यच आहे. या प्रसंगी मुनिश्री आर्यनंदींनी आपला झालेला सर्व गौरव गुरुदेव चरणी अर्पण केला व संबोधनामध्ये ते म्हणाले, परमपूज्य गुरुदेवांनी दिलेल्या प्रेरणा आणि आशीर्वादामुळेच माझ्यासारख्या सामान्य माणसाकडून हे पर्वता एवढे अलौकिक असे कार्य घडले. त्यांचे माझ्यावरती
अनंत अनंत असे उपकारच आहेत. हे मी माझे महान भाग्य समजतो. श्रोते हो, जैन समाजाने मोठ्या भक्तिभावाने हा श्रवण महर्षींचा कृतज्ञता अभिव्यक्तीचा दृष्ट लागेल असा सोहळा केला. या प्रसंगी आणि एक महत्त्वाची घटना घडली बरं का. महाराजांचे अत्यंत प्रिय शिष्य संघपती श्रीपाल साहूजी औरंगाबादचे यांनी संकल्प केलेला होता की जेव्हा मुनिश्री संकल्पपूर्तीनंतर शर्करा ग्रहण करतील, साखर ग्रहण करतील आणि पहिला गोड घास घेतील, तो आपल्या हस्ते त्यांना अर्पण करावा. आणि त्याचबरोबर त्यांनी तीर्थरक्षेसाठी 15,000 ध्रुवपंडास देण्याचे कबूल केलेले होते. अहो, हा संकल्पही आता पूर्ण झाला. साहूजींच्या हस्ते पहिला मधुर रसपूर्ण घास मुनिश्रींनी ग्रहण केला. यानंतर बेळगावातील श्रावकांनी आपापले मधुर ग्रास मुनिश्रींना अर्पण केले. हा एक अपूर्व असा योगच होता. हजारो श्रावकांनी हा हृदय भावपूर्ण सोहळा नेत्र भरभरून पाहिला. श्रोते हो, खरंच अशा गोष्टी मी सांगताना हे जीवनचरित्र, ही कथा, ही पाहणं किती ऐतिहासिक, इतिहास घडवणारी ही घटना आत्ता मी आपल्यापुढे प्रस्तुत केली. परम सौभाग्य, परम पुण्य मानते मी माझे की अशा थोर व्यक्तींचं जीवनचरित्र वाचण्याचा, ते लिहिण्याचा आणि आपल्यापुढे प्रस्तुत करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये आलेला आहे. हे भाग्य मला लाभलेले आहे ते गुरूंच्या आशीर्वादामुळेच आणि आपणा सर्वांच्या शुभेच्छांमुळेच. त्यामुळे आपणा सर्वांना मी कळकळीची विनंती करते, हे महान कार्य पुढील पिढीला कसे समजेल, जोपर्यंत आपण बोललोच नाही, आपल्या मुलांना हे सांगितलेच नाही, तर मुलांना हे कळणार नाही आहे. म्हणून मी हा एक मोठं शिवधनुष्यच आहे माझ्यासाठी. मी एक साधी गृहिणी आहे, पण हे महान कार्य करण्याचा संकल्प मी केला आणि तो तडीस नेण्याचा मी माझ्या परीने प्रयत्न करते आहे. तेव्हा एकच विनंती करते कळकळीने की हे जीवनचरित्र आपल्या मुलांपर्यंत पोहोचवा, आपल्या अनेक नातेवाईकांपर्यंत पोहोचवा, जैन समाजापर्यंत हे पोहोचवा. हे माझ्या नावासाठी नाही, मनातल्या माझ्या कोणत्याही इच्छांसाठी नाही, तर धर्म प्रभावनेसाठी. आपल्या जैन धर्मामध्ये एकापेक्षा एक महान कार्य केलेले मुनिराज आहेत. अहो, पण त्यांचे कार्य या इतिहासाच्या ओघामध्ये दडपून जाईल, ते कधीच पुढे येणार नाही. हे कार्य आपण, मी आणि तुम्ही मिळून पुढे आणूयात. मग कराल ना प्रयत्न सर्वांपर्यंत हे पोहोचवण्याचा? मला खात्री आहे तुम्ही निश्चित कराल. असो, आपणा सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र. सर्व जीवांच्या प्रती क्षमाभाव, मंगल भावना व्यक्त करते आणि या भागामध्ये इथेच थांबते. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत सर्वांना सप्रेम जय जिनेंद्र.